पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेच्या पत्नीची आत्महत्या। डॉक्टर गौरी गर्जेंनी गळफास घेऊन संपवलं जीवन। गौरी गर्जेची आत्महत्या नसून हत्या, गौरीच्या नातेवाईकांचा आरोप। तर आत्महत्येवेळी मी घरात नव्हतो, अनंत गर्जेनं आरोप फेटाळले। डॉक्टर गौरी आत्महत्या करणारी मुलगी नव्हती, अंजली दमान यांची प्रतिक्रिया। माझ्यात आणि शिंदेंमध्ये कोणतेही मतभेद नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। अनेकदा बोलायचं असतं वेगळं, मात्र अर्थ वेगळे निघतात। अजित पवारांच्या वक्तव्याची मुख्यमंत्र्यांकडून सारवासारव। विकासाच्या मुद्द्यावरून माझी बिनविरोध निवड, फडणवीसांचा मामेभाऊ आल्हाद कलोतींचं विरोधकांना प्रत्युत्तर। सुनील तटकरेंबद्दल भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न, महेंद्र दळवींच्या बालबुद्धीची कीव येते। दळवींच्या दाव्यानंतर अनिकेत तटकरेंची टीका। माझं नाव घेतल्याशिवाय काहींचा दिवस जात नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। मराठवाड्यातील शेतकरी अजूनही मदतीपासून वंचित, केवायसी झाल्यास लगेच मदत मिळेल, कृषी मंत्री दत्ता भरणे यांची माहिती। महिलेसोबत गैरवर्तन करणाऱ्या डॉक्टरला बेदम चोप, कराड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अर्णवच्या कुटुंबियांचं श्रीकांत शिंदेंकडून सांत्वन, या घटनेचं राजकारण करू नये, श्रीकांत शिंदेंचं सर्वपक्षीयांना आवाहन। चिपळूणमध्ये ठाकरे गटात उभी फूट, भास्कर जाधव आणि विनायक राऊत यांच्यात विसंवाद। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी अवकातीत राहावं, भाजपचा हर्षवर्धन सपकाळ यांना इशारा, नीट बोला नाहीतर परिणाम गंभीर होतील। पुण्याच्या नारायणपेठेत मद्यधुंद तरुणाचा राडा, पोलिसाचा मुलगा असल्याचं सांगत धिंगाणा, वेगानं वाहन चालवत दिली अनेक गाड्यांना धडक। कराड नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारात शंभूराज देसाई, राजेंद्रसिंह यादव यांच्या प्रचाराचा शुभारंभ। मोबाईल न दिल्याच्या रागात 13 वर्षीय मुलीची आत्महत्या, नागपूरच्या चनकापूर येथे घटना, गेम खेळण्यासाठी मुलीला हवा होता मोबाईल। कोल्हापुरात टीईटी परीक्षेचा पेपर फोडण्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद, या प्रकरणी 9 जण पोलिसांच्या ताब्यात। शिक्षण विभागानं टाळं ठोकलेली शाळा रुग्णालयात सुरू, लातूरमधील चैतन्य ई टेक्नो स्कूलमधील धक्कादायक प्रकार। न्यायाधीश सूर्यकांत सोमवारी सरन्यायाधीश म्हणून घेणार शपथ, शपथविधीला 7 देशांचे मुख्य न्यायमूर्ती उपस्थित राहणार। स्मृती आणि पलाश मुच्छलच्या लग्नाची सांगलीत लगबग, हळदी संगीत कार्यक्रमात जोडीने धरला ठेका, सांगलीची कन्या स्मृती महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार। पुणे मुंबई महामार्गावर ट्रक कारचा भीषण अपघात, चालकाचा ताबा सुटल्यानं ट्रक कारवर धडकला।